खरं तर असं मानलं जातं की येथे येऊन भगवान शंकराचे दर्शन घेतल्यास केदारनाथ समानच पुण्य लाभतं. म्हणूनच हे ठिकाण भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचं असं हे केंद्रबिंदू आपल्याला मानता येऊ शकतंय. तर हे आहे प्रतीक केदारनाथ. आणि महत्त्वाचं म्हणजे काय वैशिष्ट्य तुम्हाला, तर आज आपण ज्या ठिकाणी आलोय ते आहे मिनी केदारनाथ. नाशिकमध्येच एक अत्यंत सुंदर अशा ठिकाणी हे ठिकाण आहे. आणि खरं तर नाशिकच्या अंजनेरी पर्वत रांगेमध्ये एक अद्भुत आणि पवित्र असं ठिकाण ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे हे मिनी केदारनाथ आहे. आणि हेच ठिकाण महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी प्रतीक केदारनाथ म्हणूनही ओळखलं जातं आहे. तर आपण इथे गाडी पार्क करून आणि इथे चप्पल वगैरे ठेवून नंतर आपण पुढे जाऊ शकतो. इथे 2 रांग आहेत, एक म्हणजे बाहेर येण्यासाठी आणि एक आत जाण्यासाठी. अशा पद्धतीची ही रांग आपल्याला दिसून येते. आपण जाऊयात. आणि मंदिर कशा पद्धतीचे, याच्यापूर्वी मी 1-2 वेळा इथे आलेलो आहे, पण अत्यंत सुंदर वातावरण, अत्यंत धार्मिक आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता असेल, इथल्या जे काही सुविधा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही इथले आश्रम आहे, या आश्रमाविषयी मी यापूर्वी माहिती सांगितलेली आहे. आणि ते आश्रम असेल, इथलं जे शक्तिपीठ आहे आणि ते खरंच खूप सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर हे मंदिर नाशिकपासून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे आपण जर इथे येत असू तर. आणि जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयात असलेलं जे काही मूळ केदारनाथ आहे ना, तर त्या मूळ केदारनाथ पाहायला म्हणजे खरंच सगळेजण जमतात. पण नाशिकमध्येही हे धार्मिक वातावरण आणि त्या पद्धतीचं होतं बघा. बाहेरच इथे अत्यंत सुंदर असे एक सगळ्यांनाच माहीत असेल की आपण आता मंदिरात जाऊयात. प्रवेश केल्याबरोबर खरं तर असं मानलं जातं की येथे येऊन भगवान शंकराचे दर्शन घेतल्यास केदारनाथ समानच पुण्य लाभतं. म्हणूनच हे ठिकाण भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचं असं हे केंद्रबिंदू आपल्याला मानता येऊ शकतंय. आणि ही समोर आपल्या समोर दिसून येऊ शकते की ही आहे इथलं जे शिवलिंग आहे, अगदी हुबेहूब त्या केदारनाथासारखीच प्रतिकृती म्हणता येईल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची अशी गोष्ट की अत्यंत धार्मिक वातावरण आहे इथे. या मंदिरामध्ये वेगवेगळी काही देवींची मूर्ती किंवा देवांची मूर्ती आहे, जसे की नर्मदा मातेची ही एक सुंदरशी प्रतिकृती जी इथे आपल्याला दिसून येऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला आदि शंकराचार्य यांची एक सुंदरशी प्रतिकृती आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल की इथे शिव महात्मा स्तोत्र असेल किंवा इतरही काही जे काही जसं की नर्मदा अष्टकम असेल, तो हे सर्व इथे लिहून ठेवलेले आहेत किंवा त्याचे छान पद्धतीने बॅनर करून तिथे ठेवलेले आहेत. बरेच जे भक्त येतात त्यावेळेस आल्यानंतर इथे बसून आपण तो एक वेगळ्या प्रकारचा आत्मिक आणि धार्मिक अनुभव आपल्याला घेता येऊ शकतोय. तर हे आहे प्रतीक केदारनाथ. आणि महत्त्वाचं म्हणजे काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगू बघा. इथे प्रवेश ज्यावेळेस तुम्ही करता, प्रवेश केल्यानंतर तुम्ही लगेच बाहेर येता. म्हणजे मंदिराच्या परिसरात जो काही म्हणजे आपल्याकडे जे काही पर्यटन स्थळ आपण करून ठेवलेले आहेत ना, धार्मिक स्थळांना, नद्यांना किंवा जी काही चांगली स्थळं आहेत, त्याच्यामुळे या मंदिरातले हे एक मला वैशिष्ट्य कायमच आवडत आलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस दर्शन घ्याल म्हणजे आत गेल्यानंतर, म्हणजे इथून तुम्हाला आत जायचं आहे आणि इथून आत गेलात की पुन्हा ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघाल
तर तुम्हाला बाहेर निघण्यासाठी दुसरा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही बाहेर निघायचं आहे, म्हणजे अगदी थेट बाहेर गेटकडे तुम्ही जाता आहात. इकडे जसे की वेगवेगळे मंत्र, जसे की सदा देव काजी झिजे, म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं जे काही एक विचार आहे बघा बघा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, राम सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाची, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे बघा, संत ज्ञानेश्वरांचे अभंग असतील, संत तुकाराम महाराजांचे रचना असतील, सगळ्यांचे इथे आपल्याला रचना दिसून येऊ शकतात. म्हणजे जाताना, म्हणजे इथे जरी कदाचित गर्दी असेल तर त्या गर्दीमध्ये छान अशा पद्धतीचे ह्या सगळ्या रचना आपल्याला बघता येतात. जसे की महाभारतामध्ये धर्म एवं हतो हस्ती धर्मो रक्षितः, जो मनुष्य अधर्माने वागतो म्हणजे त्याविषयीचं हे रचना आपल्याला दिसून येते. प्रवेश करताना सुद्धा खूप सुंदरशा अशा रचना, मंत्र आणि अत्यंत भक्तिमय वातावरण असं होईल या पद्धतीची इथे छानशी सजावट केलेली आपल्याला दिसून येते. तर हे जे आहे शिवशक्ती ज्ञानपीठ जे यांच्या वतीने हे सगळं इथे याची देखरेख केली जाते या आश्रमांच्या वतीने. आणि इथे विनम्र अशा पद्धतीचं आवाहनही केलंय, ते आपल्याला सर्वांना दिसतच असेल की ज्यावेळेस तुम्ही मंदिरात येत असाल तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच आपल्याला दर्शन घेता येत आहे. आणि हे इतकं अप्रतिम अशा पद्धतीचं हे वातावरण. मागे मी दत्त मंदिराला भेट दिली होती आणि त्या दत्त मंदिरातही एक खूप सुंदरशी पाटी लावलेल्या होत्या आणि इथेही त्याच पद्धतीची एक पाटी लावलेली आहे. खरं तर लोकांना ही गोष्ट कदाचित समजते किंवा समजत नाही, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही हा एक मोठा प्रश्न पडतो. जसं की इथे काय लिहिलेलं आहे की आश्रम आणि आश्रमाचे मंदिर हे पर्यटन स्थळ, उद्यान किंवा प्रेक्षणीय स्थळ किंवा धार्मिक शाळा किंवा धर्मशाळा नाही आहेत. इथे खरं तर आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवून इथे भेट द्यावीत किंवा इथे दर्शन घेण्यासाठी यावं. तर हे आहे या आश्रमाकडे जाण्याचा मार्ग, शक्तिपीठ शिवशक्ती ज्ञानपीठकडे जाण्याचा हा मार्ग आणि हे इथलं गेट. आत्ताच तिथले गुरुजीही भेटले, परंतु आपल्याला जास्त चर्चा त्यांच्याशी करता आली नाही. एकच करा, आताच पण करा. भाज्या वगैरे पण ठेवता ना तुम्ही इथे? काही पण बऱ्याच भाज्या वगैरे पण ठेवता ना गावातले? हां ना, मागच्या वेळेस आलो त्यावेळेस मळ्यातले काहीतरी भाज्या ठेवतो. हो ना, दसऱ्याच्या पुढं. पण आता जे आपल्या इकडचे म्हणजे डोंगरातल्या भाज्या त्या नाही ठेवत ना जास्त, करटोली वरटोली. आणि यावर्षी जास्तच पाऊस आहे. अच्छा, ते याचं मोहर पण नाही आलं. हा ते दरवेळेस दिसतं नाही, तर बरेच लोक ठेवतात ते टोपली घेऊन बसले. हिरा बघितलं कसं आहे, छान आहे का? तुला आवडलंय का? काय म्हणतात आजी? मका देतात ना आपल्याला खायला. किती घेणार आहेस? किती देणार आहेत का ते? ठीक आहे. चल बर पुढे आपण बघू.